नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नागेश शेवाळकर यांच्या स्मशानदूत या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो आजची कथा. नागेश शेवाळकर लिखित मरणा तुझा रंग कसा. कंकाला जिल्ह्याच्या गावोगावी तांड्या तांड्यात वस्ती वस्तीतून अनेकांनी चहाच्या घोटाबरोबर, अनेकांनी नाश्त्याबरोबर, तर काहींनी चौकामध्ये ती बातमी वाचली. कंकाला जिल्ह्यात प्रकाशित होणारं वर्तमानपत्र ज्या गावी पोचलं त्या गावातल्या लोकांनी सुद्धा ती बातमी वाचली. बातमी वाचून झाल्यानंतर पुढारी, अधिकारी, वकील, डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक आणि श्रीमंत सगळ्यांनी मिळेल त्या वाहनाने कंकाल्याकडे धाव घेतली. असं काय होतं त्या बातमीमध्ये? म्हणजे पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, मंत्री, मोठे साधू, नटी, नट, खेळाडू अशा महत्त्वाच्या व्यक्तींपैकी तिथे कोणी येणार होतं का काय? बातमीच तशी आकर्षक होती. ज्याला परवडेल तो कंकाल्याकडे धाव घ्यायला लागला. ज्या कोणाला परवडणारं नव्हतं ते सगळे त्या बातमीवर चर्चा करायला लागले. कंकाल्याला देव तर निघाला नव्हता ना. देवापेक्षाही महत्त्वाचा माणूस, साऱ्यांचं मरण ज्याच्या हाती आहे त्या यमाचे दूत येणार होते कंकाल्याला, तुमचं मरण ठरवून देण्यासाठी. आहे का नाही अत्यंत महत्त्वाची बातमी? मरण तर ठरलेलं आहेच, तरीही तो येणार होता तुम्हाला तुमचं ठरलेलं मरण तुमच्या इच्छेनुसार देण्यासाठी. बघा काय बातमी आहे. अरे आपलं मरण आपल्या मनाप्रमाणे. खरं वाटत नाही तुम्हाला? मग वाचून दाखवतो कंकाला जिल्ह्यातल्या वर्तमानपत्रात आलेली चौकटीतली बातमी. ऐका. तुमचं मरण तुमच्या मनाप्रमाणे. आपण सारे जन्माला आलो तेव्हा एक गोष्ट निश्चित झाली आहे की आपण सगळे मरणार आहोत. केव्हा मरणार हे यमदरबारी लिहिलेलं आहे. ठरलेल्या वेळेप्रमाणे यमदूत येणार आणि आपल्याला घेऊन जाणार. त्यांचं वाहन कधी उशिरा धावत नाही, ते बिघडत नाही, अगदी वेळेवर पोचतं. प्रश्न असा आहे की आपण मरणार कसं? म्हणजे कुणी आजाराने, कुणी अपघातात, कुणी अचानक, कुणी आज उद्या करता करता अनेक वर्षांनंतर. कुणाच्या मरणानं कधीच भरून न येणारी पोकळी निर्माण होईल. कुणाचे संसार देशोधडीला लागतील तर अनेकांच्या मरणानंतर सुटला बिचारा असे उद्गार निघतील. पण आम्ही असं एक यंत्र बनवलंय, जीवन मृत्यू यंत्र. तुम्ही समोर बसा. तुम्हाला तुमच्या जीवनासंबंधी हा जीवन मृत्यू 10 प्रश्न विचारेल आणि तुम्ही दिलेली उत्तरं स्वतःजवळ ठेवून तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारेल की तुम्हाला मरण कसं हवंय. मग तुम्ही निवडलेलं मरण, तुमचं मरण ज्या दिवशी ठरलंय त्या दिवशीच येईल, अगदी तुम्ही सांगितलंय त्याप्रमाणे. तर मग चला कंकाला, हॉटेल जीवन, खोली क्रमांक 365. पण येताना एक गोष्ट मनात पक्की ठरवून या की तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची अगदी खरी खरी माहिती जीवन मृत्यूला द्यायला लागेल. चूक दिलेली माहिती जीवन मृत्यू ताबडतोब ओळखतं. जीवन मृत्यू तसा संदेश देतं आणि लगेच आमची माणसं चुकीची माहिती सांगणाऱ्याला बाहेर काढतात. मग जीवनातली एक चांगली संधी गमावल्याचं दुःख आजीवन राहील. तुम्हाला मरण कसं हवं या प्रश्नाचं उत्तर एकदा द्यायला लागेल. उत्तर बदलता येणार नाही. तेव्हा येताना मनाशी ठरवून या, मरण हवंय कसं. चला चला लवकर या, जीवन मृत्यू तुमची वाट बघतोय. येताना फी घेऊन या, फक्त 5,000 रुपये. लेट फी, अर्धी किंवा पूर्ण फी माफी या असल्या सवलती नाहीत. वयाची अटही नाही. श्रीमंतांच्या अक्षरशः झुंडीच्या झुंडी निघाल्या कंकालाकडे. जाताना सगळ्यांच्या मनात विचार एकच, आपण मरावं तरी कसं.
कोणी विचार करायला लागलं की सगळे नातेवाईक जवळ असताना मरण यावं. कुणाला वाटलं रात्री चांगल्या अवस्थेत झोपेत असताना मृत्यू यावा. कुणी म्हणे तो विमानात यावा पण अपघातात नाही. कुणी म्हणे नोटांच्या गादीवर मरण यावं आणि नोटांची चादर पांघरलेली असताना यमदूत यावा. कुणाला वाटायचं पंचपक्वान्न खाताना मृत्यूने आपल्याला कावटळावं. अहो, सगळेजण स्वतःचं मरण ठरवून हॉटेल जीवनमध्ये गर्दी करायला लागले. जीवन मृत्यूची 10 यंत्र तयार होती. त्या भागातल्या नामांकित पुढाऱ्याच्या हस्ते रीतसर जीवन मृत्यू आणि तुमचं मरण या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. स्वतःचं मरण ठरवण्याचा मान त्या पुढाऱ्याला पहिल्यांदा मिळाला. त्याची जीवन मृत्यूशी बातचीत सुरू झाली. आपण कधी खोटं बोलता? आता आमचा धंदाच असा आहे की उत्तर फक्त हो किंवा नाही एवढंच द्यायचं आहे, भाषण नको आहे. हा, नेहमी खोटं बोलतो. जनतेची कामं करून त्यांच्याकडनं पैसे घेता? हा, घेतो. पत्नीशिवाय किती बायकांशी संबंध ठेवलाय? काय नक्की आठवत नाही, 250-300 असतील. कोणाकोणाला धोका दिलाय? अनेकांना दिलाय. बापाला, मित्राला, बायकोला, जनतेला. अशा प्रकारच्या 10 प्रश्नांनंतर जीवन मृत्यूनी शेवटचा प्रश्न विचारला, मरण कसं हवंय? मी पंतप्रधानांच्या खुर्चीत बसलेला असून माझ्या हातात विदेशीचा ग्लास आहे. माझ्याबरोबर परदेशी युवती बसलेले आहेत आणि तशाच परदेशी तरुणींचा नाच सुरू आहे. त्यावेळेला मी राम म्हणलं पाहिजे. तथास्तु, कागद जवळ ठेव. त्याचवेळी दुसऱ्या खोलीत जीवन मृत्यूसमोर एक मोठे अधिकारी चर्चा करत होते. जनतेची कामं केली? केली, पण अर्धवट, बनावट. पुढे काय करायचं आहे? जे आत्तापर्यंत केलं तेच. जनतेकडनं पैसा घ्यायचा, सरकारी कामं कमी खर्चात नकली करायची, पैसे कमवायचे. मरण कसं हवं आहे? मुंबईसारख्या ठिकाणी बांधलेल्या भव्य बंगल्यातल्या विशाल तलावात अनेक सुंदरींशी जलक्रीडा करताना मरण यावं. तिसरीकडे चालूच होतं, काय काम करता? मी व्यापार करतो. किती पैसे कमावले? कोट्यावधी. व्यापारात मिळतो एवढा पैसा? बेईमानी केली हो. मरणाची इच्छा? पलंगाव जाड नोटाच्या थराव झोपलेला असावा, नोटाची दुलई पांघरलेली असावी. त्या बंद खोल्यात जीवन मृत्यूशिवाय कोणी नव्हतं. खोलीत सोडताना त्यांची माणसं 3-3दा बजावत की प्रश्नांची उत्तरं खरी द्या, तुमचं उत्तर चूक आहे असं लक्षात आलं तर तुम्हाला बाहेर काढलं जाईल. आणि जीवन मृत्यू कार्यशाळा सुरू होऊन 1 तास लोटतो न लोटतो तोच एक घटना घडली. जीवन मृत्यूला मुलाखत देऊन बाहेर पडलेला एक इंजिनियर मोटरसायकलवर घरी परतताना ट्रक खाली आला, जाग्यावर ठार झाला. पाहता पाहता ती बातमी वणव्यासारखी कंकाला शहरात आणि जीवन हॉटेलमध्ये धडकली. मुलाखतीला किंवा इच्छा मरण नोंदवण्यासाठी जमलेले सगळे तावातावाने जीवन मृत्यूच्या प्रमुखाकडे गेले. काय झालंय काय? मरण निश्चित केलेला माणूस घरी पोहोचण्यापूर्वी मरणाची मिठी चिरला ना. तुमचा लोबडायचा धंदा दिसतोय बरं का. हे बघा, आधी त्या माणसाचं नाव सांगा. त्याचं नाव आणि त्यांनी मागितलेलं मरण याची माहिती जीवन मृत्यूला विचारण्यात आली. आणि काय आश्चर्य, त्यांनी मागितलेलं मरण होतं की मी महत्त्वाचं काम आटोपून परतताना माझ्या मोटरसायकलला अपघात व्हावा आणि मला त्या क्षणी मृत्यू यावा. बघितलं ना? बघितलं का? हे बघा, तुमचं मरण टाळता येईल असा दावा आम्ही केलेला नाही. ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी मरण येणारच आहे, पण ते तुम्ही नोंदवलेल्या सिच्युएशनप्रमाणे. काय आहे, आम्ही एक नवीन उपग्रह खाजगीरित्या अवकाशात सोडला आहे. त्याद्वारे आम्ही यमसंस्थेचा प्रमुखच ताब्यात घेतला आहे. सध्या फक्त त्याच्याशी इच्छा मरण एवढा करार झाला आहे. काही दिवसानंतर आपल्या परंपरेनुसार रमाचा वापर करून त्या प्रमुखाला वश करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. जर का त्यात आम्ही यशस्वी झालो तर आपल्याला आपल्या मरणाचा दिवस आणि वेळसुद्धा कळेल. तुमच्यासाठी सांगतो, यात जर यशस्वी झालो ना तर ज्यांना अनावश्यक मरण येणार असेल त्यांचं मरण पुढे ढकलायचाही आपण प्रयत्न करणार आहोत. अहो, पण हे शक्य आहे का? का नाही शक्य? का नाही शक्य? जर आपलं मरण केव्हा कसं हे समजू शकलो तर ते पुढे ढकलण्यावर विजय मिळवूच शकू. तो यमसंस्था करार कंकाला शहरात पसरला
आणि ज्यांची इच्छा मरण नोंदवायची इच्छा असूनसुद्धा संशय वृत्तीमुळे किंवा जीवन मृत्यू हे थोतांड आहे, पैसे उकळायची ती नामी कल्पना आहे, असा समज करून जे जीवन हॉटेलमध्ये जायचं टाळत होते ते सगळे त्या इंजिनियरच्या मृत्यूनंतर जीवनमध्ये गर्दी करायला लागले. जीवन मृत्यूचे सुरुवातीचे प्रश्न सगळ्यांसाठी थोड्याफार फरकानं सारखे होते, पण शेवटचा प्रश्न मात्र सगळ्यांसाठी सारखा होता, मरण कसं हवं. एक वकील म्हणाले, कसं आहे, खोट्याला खरं खऱ्याला खोटं करण्यात माझा हातखंडा असल्यामुळं खुनी स्मगलर डाकू यांना वाचून मी लय पैसा कमावलाय. मला आहे ना सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या खुर्चीत मरण यायला पाहिजे. अहो, शिकवण्या करून पैसे मिळवून विद्यार्थ्यांना केलं उत्तीर्ण, कॉलेज काढली, देणग्याद्वारे भरपूर पैसा कमावला, जागतिक कॉलेजचा संस्थापक अध्यक्ष या खुर्चीत मला मृत्यू यावा. जीवन मृत्यूच्या प्रमुखांनी कंकाल्यातलं काम संपवलं तेव्हा त्यांच्याकडे 50,000पेक्षा जास्त लोकांनी इच्छा मरणाची नोंद केलेली होती. आता पैशाचा हिशोब म्हणाला तर 50,000 गुणिले 5,000 एवढी प्रचंड रक्कम जमवून जीवन मृत्यूने कंकाला शहराचा निरोप घेतला. कंकाला जिल्ह्यात झालेला तो इंजिनियरचा अपघात, तो यमसंस्थेशी करार सगळीकडे झाला. दूरदर्शननी, वर्तमानपत्रांनी ठळक आणि सचित्र प्रसिद्धी दिली. कंकालानंतर 8 दिवसात राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जीवन मृत्यू कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. कंकालापेक्षा सुद्धा प्रत्येक ठिकाणी जास्त प्रतिसाद मिळाला. अहो, त्या फीच्या रुपयात करोडो रुपये जमा झाले. राज्याची राजधानी सोडली तर राज्यातल्या 25% लोकांनी स्वतःच्या मरणाची अपेक्षा नोंदवलेली होती. आता शेवटची कार्यशाळा राज्याच्या राजधानीत होणार होती. दिवस ठरला, जाहिरात झाली, कार्यशाळेचा दिवस उजाडला. अहो, मोहनगरीची प्राध्यापक, डॉक्टर, पुढारी, पोलीस अधिकारी, स्मगलर, नट नट्या, प्रोड्युसर्स, डायरेक्टर्स, खेळाडू अनेकांनी नावं नोंदवली. पहिल्या दिवशी फक्त नाव नोंदणी आणि फी जमा करून प्रत्येकाला दिवस आणि वेळ देण्यात आली. एक पूर्ण महिना एका नगरीत लागला. प्रचंड नोंदणी, अब्जावधी रुपये जमा झालेले होते. मायानगरीतल्या जीवन रहाटीप्रमाणे मरणही कसं तडकाफडकी यावं असं बहुतेकांनी नमूद केलं. आता महानगरीचं काम पूर्ण होत आलं. राज्यात ज्या लोकांना मृत्यू आला त्यातल्या यमदरबारच्या सदस्यांनी मरणाची स्थिती तशीच नोंदवलेली होती. त्यामुळे ती कार्यशाळा आपल्या शहरात व्हावी अशी मागणी देशातल्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा यांनी विशेष ठराव संमत करून पंतप्रधानांच्याकडे केली. जनमताचा आदर करून पंतप्रधानांनी स्वतः जीवन मृत्यूच्या प्रमुखांना खास विनंती केली. सरकारच्या विनापरवानगीनं अवकाशात उपग्रह पाठवल्याबद्दल खटला भरायचा विचार सरकारने सोडून द्यावा ही प्रमुख अट त्या प्रमुखांनी घातली. मग देशातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यशाळा घेण्यात आल्या. एवढा मोठा प्रकल्प राबवताना जीवन मृत्यूची 10,000 यंत्र काम करत होती. अब्जावधी रुपयांची फी जमा झाली. कार्यशाळा सुरू असताना देशातल्या शास्त्रज्ञांनी तशा प्रकारचा एखादा उपग्रह अवकाशात आहे का याचा शोध घेतला, पण त्यांच्या हाती काही लागलं नाही. देशातल्या जवळजवळ 40% लोकांनी स्वतःच्या मरणाची सिच्युएशन नोंदवून टाकली. मात्र काही पुढारी असेही निघाले की ज्यांच्याजवळ भरायला फी नव्हती, पण इतरांच्या आग्रहाखातर आणि त्यांनी फी भरल्यानंतर ते पुढारी जीवन मृत्यूला सामोरे गेले. हे बघा, आत्तापर्यंत कमाई पैशाच्या स्वरूपात काही नाही, पण जनतेचा आशीर्वाद भरपूर आहे. लोकांची कामं खूप केली आहेत. सोनं, इस्टेट काहीच कमावलं नाही, खरंच नाही. प्रसंगी स्वतःचा पैसा लावून शेती विकून आम्ही जनतेची कामं केली. पत्नीशिवाय इतर सगळ्या स्त्रिया, माता भगिनी. भविष्यात काम करायचं नियोजन विशेष नाही, पण शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत जनतेची कामं करायची इच्छा आहे. मरण कसं पाहिजे? ज्या ठिकाणी भ्रष्टाचार पोचला नाही अशा ठिकाणी. बराच वेळ गेला, त्यांना उत्तर मिळालं, प्रथमदर्शनी असं ठिकाण दिसत नाही, कारण भ्रष्टाचार, स्वार्थ पोचला नाही अशी जागा या देशात मंदिर, मस्जिद, जंगल, नदी, नाले, समुद्र अशा कुठल्याही ठिकाणी नाही. पण आम्ही प्रयत्न करू. अशी जागा देशात सापडली नाही
तर पर्यायी जागा निर्माण करू आणि आपल्या इच्छा मरणाची व्यवस्था करू. काही दिवसानंतर देशात सकाळी एकच खळबळ माजली. त्या मध्यरात्री एकूण जनतेच्या 20% लोकांना अचानक CBIच्या लोकांनी अटक केली. त्यांच्या घरातनं सोनं, किमती वस्तू, लपवलेल्या जागेतला पैसा जप्त करण्यात आला. त्यांच्या मालमत्तेला सील ठोकण्यात आलं. ज्यांचा पैसा विदेशी बँकेत होता ती खाती गोठवण्याची विनंती त्या बँकांना करण्यात आली. दुपारपर्यंत CBIच्या लोकांनी आपापली कामं संपवली. अब्जावधी रुपयांची मालमत्ता सापडली. लाखो लोकांना अटक करण्यात आली. वृत्तपत्रांकडे हजारो फोन आले. पोलीस प्रमुखांना पत्रकारांनी घेरलं. पण याबाबत त्यांना काडीचीही कल्पना न देता आणि पुढील आदेश येईपर्यंत लोकांना कोठडीत ठेवण्याचा आदेश स्थानिक पोलिसांना देऊन ते अधिकारी निघून गेले. कोठडीतल्या लोकांना जामीन न मिळण्याची व्यवस्था आधीच केलेली होती. पकडण्यात आलेल्यामध्ये स्मगलर, समाजसेवक, पुढारी, सिने क्षेत्रातले व्यक्ती, व्यापारी, डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, पोलीस अधिकारी, वकील, प्राध्यापक, खेळाडू, बडी बडी प्रस्थ. दुपारी 12 वाजेपर्यंत ते सगळे गजाआड. देशात हाहाकार माजला. प्रमुख विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांशी, पोलीस प्रमुखांशी संपर्क साधला, पण त्यांना काहीच कल्पना नव्हती. नेत्यांनी पंतप्रधानांकडे धाव घेतली. त्यांनी थोडं थांबा, सगळं काही समजेल असं उत्तर देऊन काढता पाय घेतला. विरोधी पक्षांनी ताबडतोब निषेध सभा घेतली. सरकारने संसदेचं आपत्कालीन अधिवेशन बोलवलं आणि त्यासंबंधी निवेदन करावं अशी त्यांनी मागणी केली. सरकारने जनतेचा विश्वास गमावल्यामुळे राजीनामा द्यावा, राष्ट्रपतींनी सरकार बरखास्त करावं, नव्याने निवडणुका घ्याव्यात अशी विनंतीही त्यांनी राष्ट्रपतींना केली. दुपारी 2 वाजता प्रसारमाध्यमांनी बातमी दिली. सकाळपासनं देशात धरपकडीचं जे सत्र सुरू झालंय त्याबाबत आज संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान सरकारची भूमिका स्पष्ट करणार आहेत. जनतेनं शांतता बाळगावी. काही ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेला आगी लावायचं, मोर्चा काढायचे प्रयत्न झाले. पण आधीच संवेदनशील गावोगावी शहरामधून पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे अनर्थ टळला. देशात आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाली. संध्याकाळी 6:30 पासून देशातली जनता घराघरातून, चौकाचौकातून, पानपट्टी, हॉटेल, जिथे कुठे दूरदर्शन, रेडिओ असेल तिथे ठाण मांडून बसली. ज्या तुरुंगात ही बडी बडी प्रस्थ डांबली होती तिथे सुद्धा दूरदर्शनची खास व्यवस्था करण्यात आली होती. काळ कोणासाठी थांबलाय? तो लवकर येत नाही तसा उशिरा येत नाही. सगळ्यांचे कान पंतप्रधानांचे बोल ऐकायला आसुसले होते. प्रसारमाध्यमांनी वेळ ओळखली आणि 7:10 कुटुंब नियोजन, क्रिकेटपटूंचं एकता गीत, एड्स विरोधी प्रचार दृश्य अशा राष्ट्राच्या प्रगतीला मदत करणाऱ्या जाहिराती दाखवायचा सपाटाच लावला. जनतेचा जीव टांगून ठेवला. 7:12 TV वर पंतप्रधानांचे बोल ऐकायला मिळाले. पंतप्रधान म्हणाले, देशातल्या सभ्य स्त्री पुरुषांनो, आज सकाळपासून आपल्या सगळ्यांना जो त्रास झाला त्याबद्दल मी आधी सगळ्यांची जाहीर क्षमा मागतो. नागरिकांनो, आम्ही देशातला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले, अनेक योजना आखल्या, कर सवलती जाहीर केल्या, तरी आम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पण हे दुष्टचक्र कुठेतरी थांबायला हवं. भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा बसायला हवा. यासाठी कठोर पावलं उचलणं आवश्यक होतं. मग त्यासाठी काही प्रामाणिक अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन एक योजना त्यांच्यापुढे मांडली. विचारमंथनातनं या योजनेला अंतिम स्वरूप देण्यात आलं. ती योजना देशापुढे अशा रीतीनं मांडली गेली की योजनेचा आणि सरकारचा काडीचा संबंध नाही. उलट ती योजना म्हणजे एक प्रकारचा गुन्हाच आहे. त्यामुळे आमच्या त्या जाळ्यात भ्रष्टाचारी, स्वार्थी, कृतघ्न अशी माणसं माशाप्रमाणे अलगद सापडली. त्यांनी स्वतःची बेहिशोबी मालमत्ता, बेहिशोबी पैसा कसा मिळाला, कुठून मिळाला आणि मिळालेलं हे सगळं कुठे आणि कशाच्या स्वरूपात ठेवलं आहे ते आम्हाला अगदी बिनदिक्कत सांगितलं. मित्रांनो, मोह फार वाईट असतो. या मोहात ही मंडळी फसली. माहिती खऱ्या स्वरूपात सांगतानाही प्रत्येकाने भविष्यकाळ समोर ठेवलेला होता. स्वार्थापोटी त्यांचा बळी गेला, पण सरकारचं इप्सित मात्र साध्य झालं. अब्जावधी रुपयांचा सरकारला फायदा झाला. तुम्हाला जास्त वेळ अंधारात न ठेवता मी सरकारी योजना स्पष्ट करतो.
अनेकांनी ती ओळखली असणारच, नाही का? तर यमदरबार आणि जीवन मृत्यू ही आमची योजना. स्वतःला इच्छामरण प्राप्त व्हावं म्हणून प्रत्येकानं त्याचं सगळं उघडं करून ऐकवलं. त्यांच्या स्वार्थापोटी आमच्या योजनेचा पर्यायानं देशातल्या सामान्य जनतेचा विजय झाला. कारण लोकशाहीमध्ये अंतिम विजय हा फक्त जनतेचाच असतो. जय यमदरबार, जय जीवन मृत्यू. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात नागेश शेवाळकर लिखित मरणा तुझा रंग कसा ही कथा. मला वाटतं खरंच असं काहीतरी घडलं तर या देशातला काळा पैसा बाहेर यायला वेळ लागणार नाही. तुम्हाला काय वाटलं कमेंट करून जरूर कळवा. आणि हां, भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.